5 मिनिटं थोडे थांबायचं आहे। पाठीमागून सर्व उपस्थित कार्यकर्ते, शेतकरी, पदाधिकारी यांना विनंती आहे लुटू नका, मागे या तुम्ही तिकडून या, थोडं मागे सरका, थोडं मागे, लुटू नका। अरे 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 लोटू नका यार, भवानी जय शिवाजी, जय भवानी, सरकारला मारा, सरकारला मारा, पीछे सरको यार, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। या सरकारचं करायचं काय? शेतकरी अन्याय करणाऱ्या सरकारवर हल्ला बोल, हल्ला बोल। या शेतकरी विरोधी सरकारवर हल्ला बोल, या शेतकरी विरोधी सरकारवर हल्ला बोल, या शेतकरी विरोधी सरकारवर हल्ला बोल, या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारवर हल्ला बोल, शिवसेनेचा हल्ला बोल, शिवसेनेचा हल्ला बोल, या सरकारवर हल्ला बोल, सरकारवर असे भव्य असे निदर्शने आयोजित केलेली आहे। सरकार रोज सांगतंय की शेतकऱ्याची 90% कर्ज माफी झालेली आहे। आम्ही सगळ्या बँकात जाऊन आलेलो आहे, शेतकऱ्यांना भेटलेलो आहे। 70% शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून बाकी आहे। बँका या शेतकऱ्याची अडवणूक करतात आहे। ग्रीन लिस्ट 13-14 जाहीर होऊनही ज्यांचे ग्रीन लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही। बँका जुलै 2017 नंतरच्या कर्जावर सुद्धा व्याज लावत आहेत। या सगळ्या विषयावर शिवसेनेनं आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे भव्य निदर्शन आयोजित केले। खासगी विमा कंपन्या खरीपाचा असेल, रब्बीचा असेल, याचा विमा शेतकऱ्यांना भरला होता, परंतु मागच्या 1 वर्षात कोणताही विमा शेतकऱ्यांना मिळाले। खासगी विमा कंपन्यांना पोचण्यासाठी सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक करत आहे। शेतकऱ्यांकडून विमा वसुली करतात, काही ठिकाणी शेतसारा सुद्धा सरकारकडून वसूल केला जात आहे। दुष्काळ जाहीर होऊनही शेतसारा वसूल करणं हा मोठा गुन्हा आहे। म्हणून या सगळ्या विषयी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवसेनेनं आज विभाग आयुक्तालय, कारण हा मराठवाड्याचं मुख्य केंद्र आहे, या ठिकाणी आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी आज निदर्शने आयोजित केली। ही निदर्शनं तीव्र स्वरूपाची आहे। सरकारला हा इशारा आहे आणि याच्याही उपर आता शिवसैनिक गावोगाव या आंदोलनाचं लोन पोहोचवणार आहेत। ज्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी सगळे भरपूर आहे, मागच्या साईडला जाऊन बघा, सगळे शेतकरी आणि आम्ही सुद्धा सगळे शेतकरी आहे। शेतकरी पाठीमागे का? शिवसेना सरकारचा भाग आहे, तर सरकारचा अधिकार आहे। शिवसेना सरकारचा भाग असेल पण शिवसेना सगळ्यात आधी जनतेसाठी आहे, शेतकऱ्यासाठी आहे। आणि मग सरकार जरी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना अन्याय केला तर शिवसेना त्याचा बिनदिक्कतपणे निषेध करणार।